लव जिहाद कायद्याला मविया पाठोपाठ आता महायुतीमध्ये सुद्धा विरोध पाहायला मिळतोय। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लव जिहादला विरोध केलेला आहे। हिंदू मुस्लिम मुलं मुली एकत्र आली तर त्याला लव जिहाद म्हणणं योग्य नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे। राज्यामध्ये जातीय सलोखा राहणं गरजेचं आहे असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं। या अधिवेशनामध्ये कायदा लागू करण्याचे महायुती सरकारचे प्रयत्न आहेत। बोलून खोटी आयडेंटिटी तयार करून त्या ठिकाणी फसवणूक करून अशा प्रकारचं लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालून सोडून द्यायचं, ही जी प्रवृत्ती चाललेली आहे, हे जे फूस लावणे, फसवणूक करणे, जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे असं जे चाललेलं आहे हे मात्र योग्य नाही आहे। आणि म्हणून या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती राज्य सरकार करेल। बघा, लव जिहाद हे प्रकरण जे आहे अत्यंत गंभीरतेने सरकारने घेतलेलं आहे। गेल्या 4-5 वर्षाचा जर त्यांचा जर रेशिओ पाहिला तर जवळपास 1.25 लाख असे प्रकरण या महाराष्ट्रात घडलेले आहे। आणि दरवेळेला ते प्रकरण घडताना त्या मुलींचा कुठेही तपास लागलेला नाही। म्हणून आता हा लव जिहादचा एक नवीन कायदा आणायचा सरकारचा मानस जरूर आहे। लव जिहाद बद्दल माझं मत असं आहे की एवढी भूमिका अशी घेणं योग्य नाही असं माझं मत आहे। त्यामुळे समिती त्या नेमली असेल, शुक्ला मॅडमच्या अध्यक्षतेखाली त्यांनी अभ्यास करावा। माझं व्यक्तिगत मत असं आहे की याला लगेच हिंदू आणि मुस्लिमाचं लग्न झालं की त्याला लव जिहाद म्हणून त्याला हे करता कामा नये। भारतीय संविधानामध्ये सज्ञान मुला मुलींनी कोणाशी लग्न करावं हा ज्याचा त्याचा निर्णय आणि अधिकार आहे असं सांगितलेलं आहे। उद्या चालून आज 2 धर्माच्या विवाहांना मान्यता देण्याच्या संदर्भामध्ये आज कांगावा होत आहे। राजकीय ध्रुवीकरण होईल, 2 समाज जे वेगवेगळे कसे होतील त्याच्यातून आपली पोळी कशी शेकता येईल असा त्यांचा सगळा प्रयत्न आहे।